निसार मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रामध्ये क्रांती आणणार आहे। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात मोलाची ठरणार आहे। इस्रो आणि नासाच्या संयुक्त प्रयत्नातून आता विकसित करण्यात येते। 30 जुलैला संध्याकाळी 5:40 निसार उपग्रहाचे या ठिकाणी प्रक्षेपण होणार आहे। इस्रो आणि नासा या दोन प्रमुख अंतराळ संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित होत असलेली निसार मोहीम ही संपूर्ण जगासाठी पृथ्वी निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोलाची ठरणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी शनिवारी स्पष्ट केलं आहे। 30 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सायंकाळी 5:40 निसार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे। इस्रो आणि नासा या दोन प्रमुख अंतराळ संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित होत असलेली निसार मोहीम ही संपूर्ण जगासाठी पृथ्वी निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोलाची ठरणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष यांनी शनिवारी स्पष्ट केलं आहे। 30 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सायंकाळी 5:40 निसार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे। निसार उपग्रहाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वजन 2392 किलो, डेटा संकलन 242 किलोमीटर रुंदीच्या क्षेत्रात, तंत्रज्ञान अत्याधुनिक स्वीपसार, कार्यक्षमता सर्व हवामानात दिवस रात्र निरीक्षण क्षमता, तर फ्रिक्वेन्सी दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण, जुलैला संध्याकाळी 5:40 निसार उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।